अट्टहास शेवटचा दिस गुड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे येणे गुणे तुका म्हणे मुक्ती परिणली नोबरी आता दिवस चारी केली मेली पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान घेत भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ गेले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिही दिव्य लोकास नेली तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदाशी प्रस्तुत प्रसंगी वैकुंठवासी भाऊसाहेबजी गुले यांचं पहिलं पुण्यस्मरण त्यांच्या पश्चात मंगलताई नावाच्या त्यांच्या पत्नी दीपाली योगिता नावाच्या सुमान मुली रावसाहेब संदीप हे दोन भाऊ नितीन नावाचा पुतण्या आणि प्रदीप नावाचा मुलगा लोक म्हणजे ते लक्षात कसं काय ते तर भांडवल आहे आमचं एक गोष्ट सांगू मला ज्याला माणसं लक्षात राहत नाहीत ना त्याला माणसात राहायचा अधिकार आणि मरायच्या अगोदर माणसं विसरत चालतो माणूस बघा तुम्ही एक लक्षात घ्या जे उशिरा येत असतं ते लवकर जात असतं काही नाही का मी खोटं नाही बोलत भगवंताने शरीर दिलं दात कधी आले दात कधी आले बोल काय घ्यायची गरज नाही उशिरा आले जाते कधी जे उशिरा येत आहे अजून एकदा सांगतो जे लवकर येऊन उशिरा जात आहे ना त्याला जग कंटाळतं म्हणायचं पुन्हा एकदा सांगतो त्याला सूर नाही तेव्हा सूर मृत्यु देखता है औरों की रोज सुबह शाम महल बनाता जैसे
हरदम यहाँ मकाम, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है। मृत्यु देखता महल बनाता जैसे, हरदम यहाँ मकान, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है, माया तेरी कैसी कठिन है। महाराष्ट्राच्या गायनाच्या क्षेत्रातली वैभव मंडळी दोन, एक आमच्या परिसराचं महाराष्ट्राचं असं मिळून वैभव आहे, एक इकडल्या परिसराचं महाराष्ट्राचं असं मिळून वैभव. एक आहेत ओंकार महाराज जे पलीकडे आहेत, ज्याचा आवाज कैलासाला भेटतो तो इथे येण्याची संधी मिळाली, त्यांचा आग्रह येण्याचं योग्य वेळ 7 दिवसाची कथा, म्हणजे आज पोरगी दाखवायचा काय. तुम्ही एक बारकाईनं लक्ष द्या. मृत्यू मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. मरू नये सगळ्यालाच वाटतं, जगता कोणाला येत नाही. काय म्हणजे मरू नये सगळ्यालाच वाटतं, पण जगता कोणाला येत नाही. सगळ्याकडं एकसारखं कुणाला बघता येत नाही. किती आता मोकळं होते, ज्याच्याकडून तुमचे पैसे येणे त्याची तुमची भेट होत अमेरिकेला जाते. ज्याच्याकडून तुमचे पैसे येणे त्याची तुमची मोकळं बोला नाही तुम्ही करणार नाही त्याची भेट होत. बाबाजी तुमचे चरण महाराज मंडळाचे, राहुल महाराजांचं, ज्याला आपल्याला पैसे द्यायचे त्याची आपली भेट होत बोला नाही, आणि ज्याला आपल्याला द्यायचे त्याला तुम्ही किती जरी गल्ली चुकवली तरी पुढच्या तोंडाला असंच आहे. हे गणितच असं आहे, हे लक्षात घ्या. माझे परिवारातले आमचे गणेश भाऊ काष्टीवरून आले, माधव आलाय पुण्यावरून, अक्षय आलाय, राहतेचे आमचे 2 मामा आहेत, बालाजी प्रसाद. मोकळं मोकळं आहे. पुन्हा एकदा विचारतो, ज्याला आपल्याला पैसे द्यायचे त्याची भेट झाल्याशिवाय नाही बोला, ज्याच्याकडून यायचे त्याची भेट होत नाही. मग आता मला सांगा, पैसे वेळेवर घेतले तर वेळेवर द्यावेत का उशिरा द्यावेत? घेतलेले पैसे वेळेवर देणं म्हणजे चांगला व्यवहारी माणूस आहे, असंच ना. आणि जे वेळेवर पैसे देत नाही पुन्हा त्याला लोक पैसे देत दारात उभा करीत नाही. आता मला मर्म जे सांगायचं काय, आता हे शरीर 5 जणांकडून उष्ण घेतलं, उष्ण घेतलेलं लवकर द्यावा का उशिरा द्यावा? पुन्हा दारात उभा करीत नाही तुम्ही, शरीर 5 जणांचं उष्ण घेतलं, देह हा 5चा उष्णा घेतला. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी उष्ण घेतलं. पंचभूता
त्याचं बी नसतं, आमचं बी नसतं, ते त्यानं दिलेलं असतं. तुम्ही मला आठवणीत राहताय म्हणजे त्याची इच्छा आहे अजून, लक्षात घ्या. त्यानं जर नुसतं एक म्हणत दिला गेला ना, एक सकाळी मंडळी उठवायला आल्याने त्रास करतो, कोण मला सांगा, मोबाईल मधला एक जरी पार्ट बिघडला तर चलत नाही, चलत. हा सुद्धा सेन्सर आहे, लक्षात घ्या. तुम्हाला गणित लागत नाही. मला सांगा, बारकावा सांगा, जेव घेतलाय ते वापस द्यायचं ठरलं का? तुम्हाला म्हणजे पाचाचा गोल एका ठिकाणी याचा वेळ केला, तुम्ही बघा. हिची मजा अशी आहे, हे 5 एकत्रित आणले कशासाठी? वापस देण्यासाठी. जुन्या काळामध्ये आई माझ्याकडे बघ, आजी आपल्या घरी दूध नसायचं, दूध बरोबर बोल ना. मग शेजारच्या बाईकडून दूध आणायचं कप, कशाला? पाहुणे आल्यावर चहा. आणि वापस कवा द्यायचं ना? आता खोटपणा असला पण जुन्या माया ते रात्री त्यांचं वरव्याचं दूध आलं. महाराज, इमानदार लोकांना आज बी महागाई नाही बरं, आज बी 200 रुपयाच्या मजुरी करणारे महिला पुरुष सुखानं संसार जगतात. फक्त महागाई कोणाला झाली माहितीये का? जागीरदार आहे. आणि 200च्या मजुरीवर सुद्धा महाराज मी थक्का नाही सांगत, सगळं करतो तो, पोरीच लग्न करीत नाही करतो. पण अडचण अशी आपल्याला गणित लागणार जीवनाची. बरं मला एक सांगा, तुम्ही जगायला आहात का मरायला? तेवढं सांगा. जाऊ का घरी, जाऊ का मी? नाही, तुम्ही जगायला लागलात आता का मरायला? जगायला. कशासाठी? मरण्यासाठी म्हणा ना. मला एक जण म्हणलं तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, म्हणलं तसं म्हणे जाऊ, असं म्हणायचं मनुष्य जगची. कारण किती वर्ष जगायचे आपल्याला माहित नाही मला, लक्षात. पण आता एक गोष्ट आहे की ह्या ज्या भगिनी आहेत, सुमनताई, दीपाली आणि योगिता नावाच्या मुली आहेत, एक गोष्ट आहे, वडील ज्याला नाहीत, ओंकार भाऊ ते काय आहे, ज्याच्याकडे असतात त्याला मूल्य नसतं. आणि बाप ज्या वेळेला मांडीवर जीव सोडतो ना, ते दृश्य मी माझ्या जीवनात स्वतः बघितलं. हाताच्या समोर माणूस मरून माझ्या वडिलाचा जीव माझ्या मांडीवर गेला आणि मरायला काही नाही लागलं. पण अडचण अशी आहे की मेल्याच्या नंतर जरी तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर ह्या बसलेल्या लोकांच्या हृदयात राहता येतं, एवढं लक्षात ठेवा. आता या दोन्ही बहिणी आता श्राद्ध झालं ना महाराज, हे वापस जातील आणि घरातून जाताना जेव्हा सगळ्या घरामध्ये बघतील त्यावेळेला ती बसायची जी खुर्ची असते ना, जिथं वडील बसायची, कोणचाही कीर्तनकार उलट म्हणतो आई चांगली आहे, आई चांगली. ही गोष्ट आहे, मी माहित नाही आई वाईट, पण एका दिवसाच्या भाकरीची सोय करते तिला माय म्हणतात आणि आयुष्यभराची सोय करतो त्याला बाप म्हणतात. सिंगल शब्दाची डिक्शनरी असते महाराज, एक अक्षरी डिक्शनरी म्हणतात. बा शब्दाचा अर्थ आहे बाहुल्य, त्याची ताकद इतकी असते. पण पोरगी, पोरग, बायको, आई, वडील याच्यासाठी तो असा पानासारखा तरल असतो महाराज, त्याला बाप म्हणतात. बाप करी जारी, बाप करी
आपला विषय चाललाय की बाप करी ओढी लेकराची जोडी सगळी ओढाताण केली ती कुणासाठी? मुलासाठी. दादा मुलाचं एकच कर्तव्य आहे, नाही आयुष्यभर सांभाळता आलं ना त्याला नका सांभाळू, पण तू माझ्यासाठी काय केलं असं म्हणू नका. एक गोष्ट सांगत असतो मी नेहमी. एक शिकलेला पोरगा आहे, कैलास महाराज शिकलेला पोरगा आहे आणि त्याच्या बापाने त्याला विचारलं, फक्त मीटिंग चालू होती महाराज, आणि त्याच्या बापाने विचारलं, जाऊन वयस्कर होते वडील, कावळा ओरडत होता आणि त्याच्या बापाने फक्त इतकंच विचारलं, दीपक भाऊ फक्त इतकं विचारलं, काय ओरडत रे? वहिनी त्या माणसानं सांगितलं, माझ्याकडे बघा, ऑफिसर जो पोरगा होता ना, तो म्हणला कावळा ओरडतोय, तुम्ही जा, मला काम आहे. 15 मिनिटांना ते पुन्हा म्हणला, काय ओरडत रे? तो म्हणला, दादा कावळा ओरडतोय, माझी मीटिंग चालू आहे, तुम्ही पुन्हा डिस्टर्ब करू नका. शेवटी पोराच्या मीटिंग मध्ये ते बाप पुन्हा तिसऱ्यांदा आला आणि फक्त विचारलं, काय ओरडतंय? ते पोरगा चिडला, उठला आणि त्याला 2 झापडा मारला. कोणाला? बापाला. महाराज ते काहीच नाही म्हणला. सगळे ऑफिसचे माणसं त्याला जाऊ दिले आणि संध्याकाळच्या वेळेला पोरला घेऊन बसला. म्हणला, तू दुपारी मारलं ना मला? तो म्हणला, बाबा 3-3दा विचारत असेल का, मग माझं किती मोठं काम झालं? त्याच्या वडिलांना त्याची रोजनिशी दाखवली, डायरी होती त्यांच्याकडे. तो जन्माल्यापासून आजपर्यंत रोज काय काय केलं पोराने ते लिहून ठेवतो. आणि त्याने दाखवलं, त्या पोराचं वय होतं 3 वर्ष आणि 3 वर्ष वय असताना त्या पोरानं 64 वेळेला विचारलं होतं, काय ओरडतंय? आणि बापानं पुन्हा हसून उत्तर दिलं होतं, राजा कावळा ओरडतोय. त्याचा बाप म्हणला, राजा मी 64 वेळेला तुझं सहन केलंय आणि तू 3ऱ्या वेळेला मला झापड मारली. बाप कळायला बाप व्हावं लागतं, असं नाही कळत त्याला. अरे तर बसलेल्या माझ्या माया 70, 80 वर्षाच्या, यांना सुद्धा वडिलाचं नाव काढलं की डोळ्यात पाणी येतं. काय येत असेल? मृत्यू सगळ्याच्या जीवनात आहे महाराज, मरण सगळ्याला येणार. पण एक बोलायचं मला, मी पुन्हा तुम्हाला बापाच्या ठिकाणी आणतोय, त्याचं कारण सांगतो आहे. आणखीन एक घटना सांगतो असलीच, मग पुढे चल. सांबाराच्या दुकानामध्ये मी एक माणूस बघितला. अजून एकदा सांगतो, सांबाराच्या दुकानामध्ये मी एक माणूस बघितला. मी घटना सांगतो आहे. साधं सांबार असतो ना, रस्त्याला बसले, तुम्ही हो नाही काहीतरी म्हणतो, तर ते शिवतात ना सांबार, तर त्या व्यक्ती मला चप्पल शिवायची हो, तर सांबार मला 10 रुपये लागते. नाही साधी गोष्ट, गोष्टी साध्याच असतात पण त्याचा परिणाम मनावर खूप मोठा होतो. 10 रुपये लागतील मला. तर तो शेतकरी काय म्हणायचा, नाही राव 5 रुपयामध्ये करा. तर ते 9, 8, 7, 6 असं ते अर्धा पाऊण तास चाललं त्यांचं. आणि मी ते मला सवय आहे, मी समाजाचं निरीक्षण करतो, त्यावेळेला ते 5 रुपयामध्ये ते सामानानं शिवायचं ठरलं. इकडं आहे का, चप्पल शिवून घेतल्यावर 8 दिवस गेले. मी मोठ्या चप्पलाच्या दुकानात बसलेलो, तिथं तो आला, तो माणूस त्या दिवशीचा. आणि काय म्हणे त्या दुकानदाराला, वहिनी तो मला तुझ्या दुकानातला भारी बूट दाखव. आता भारी दाखव म्हणल्यावर त्यानं त्या माणसाच्या धोत्राकडे बघून ती मला, ठीक आहे केवढ्याचा? 900 रुपयाचा. ह्याच्यापेक्षा भारी. त्यानं 3000चा दाखवला, तेव्हा मला ह्याच्यापेक्षा भारी. त्यानं 9000चा दाखवला, ह्याच्यापेक्षा भारी.
ते म्हणलं माझ्या दुकानात त्याच्यापेक्षा भारी. मला मग ही एक दी. मी सहज त्या आजोबाच्या पाठीवर हात टाकला आणि म्हणलं दादा 10 रुपये तो सांबार मागत होता, तुम्ही 5 रुपये तटून बसला होता आणि आज 9,000चा बूट घेतला. त्यानं माझा हात असा हातात घेतला. मला काय म्हणला, महाराज आम्ही प्रापंचिक माणसं आहे. आम्ही म्हणलं त्याच्यामुळेच विचारलं मी. ते काय म्हणले माहिती आहे, चप्पल माझी होती महाराज आणि पोरगा कॉलेजला जातोय पुण्याला, त्याच्यासाठी बूट घ्यायचा होता. अरे स्वतःच्या पोटाला पीळ पाडून जगणारी माणसं त्याच्यावर. मजेसाठी नसतं तर जाओ. हंगामा खड़ा करना मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन आप लोगों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. एकच करा अशी भीक मागतो तुम्हाला. माझं कीर्तन ऐकलं ना, एक शपथ खातो की आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रोज त्यांना तुम्ही जेवलात का एवढं विचारल्याशिवाय जेवायचं नाही. बघा ना जमतंय का बघा. अरे तुम्हाला लादा वाटत नाही तर तुम्ही जेवायला विचारी सुद्धा नाही त्याला. पुन्हा कावळे करून एवढं खातेनाश वाटतं. अरे नुसतं विचार. 70-75 वर्षाच्या आईला 80 वर्षाच्या वडिलाला जर नुसतं विचारलं ना जेवलात का, तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना वाटतं सार्थक झालं याला जन्माला घातलं होतं. एक करा महाराज, मी तुमच्या पाया पडतो महाराज. आयुष्यामध्ये काही होऊ द्या पण घरामधल्या वयस्कर माणसाच्या डोळ्यात पाणी ज्यानं आणलं त्याच्या जीवनात कधी सुख प्राप्त होत नाही. लक्षात. अरे सांभाळायला जाऊ त्यांनी लई सांभाळ तुम्हाला कष्ट करू. आता मोकळ्या मनानं सांगा. आता इकडे बघा इकडे बघ. बरं आता अजून एक शेवटचा भाग विचारतो पुढे चल. महिला मंडळी विशेष करून तुमच्या बहिणी हे आई बाप माऊले मला सांगा, आई तुमचं गाव म्हणजे माहेर असतं का जिथं आई वडील आहेत ते माहेर? असं आई वडील ते माहेर. समजा आई वडील इथं राहते तर माहेर हे. शिर्डीला गेले तर शिर्डी, पुण्याला गेले तर पुणे. म्हणजे गाव माहेर नाही, आई बाप माहेर. आणि ज्याचे आई बापच गेले त्याला माहेर, त्याला माहेर, त्याला एकच माहेर. पंढरी हे माझे पंढरी माझे एक मला कौतुक वाटतं बरं का, हे श्राद्धाचे कार्यक्रम होतात ना लोक मला फार छान. पण मला एक गोष्ट आहे, ते सगळं दुःख विसरून आमच्यासारखी नालायक जवळ घरात जातात. त्यांच्या तुला काय टाकतील, ओवाळायला काय ताट समोर आणतील. मला सांगा त्यांच्या कुटुंबामध्ये दुःख आहे खरं तर, पण त्यांना वाटतं हे दुःख नाहीस होईल साधू संतांची पाय लागल्याच्या नंतर. पण व्यासपीठावर उभा राहून बोलतोय महाराज, मी फक्त समाधान नावाचा माणूस आहे, साधू बी नाही संत. कारण एक लक्षात घ्या, मी कुठं लिहिलेलं असलं ना संत पंगत तिथे जेवत नाही, दुसरीकडे जेवत. कारण ती सामान संतच नाही तर ती पंगत खायची लायकी आहे का? उभं जायचं म्हणलं होता पायावर पाय, चिखलात पाय भरतो कुठे पण.
थोडं सज्जनासारखं ऐका ना, माय ऐका आता ऐका. आपला फायनल विषय झाला. आता फक्त माझ्यासोबत गुजरातला चला, एक 5 मिनिटं येतो वापस जायचं. गुजराती भजन फार जोरदार असतात. हर एक घड़ियारू प्रभु एकांत आवीने प्रभुने मळे सोनामा सुगंध मळे सोनामा सुगंध मळे. गुजराती भजन म्हणतो. आता प्रत्येकाला आवडतं गाणं. ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे त्याला गाणं आवडतच. हर दिल जो प्यार करेगा वो गाणं काय गा. त्याला गाणं आवडतं, पण गाणं आवडायच्या सुद्धा पद्धती भिन्न. नतमातेची नाकामध्ये ही चला गुजरात मध्ये जाऊ. एक सकाळची वेळ भजन चाललंय मला. जय राधा माधव जय कुंज बिहार. साऊंड वाले दीपक बोलू शकेल टाळ्या वगैरे. तिथं बालपण आहे तिथं त्याला कळायला पाहिजे. नाही तर काही जणांकडे मटेरियल इतकं असतं, थोकड माईक पुढे नेलं. जय गोपी जन वल्लभ हे कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्णा कृष्णा. सगळे म्हणाले एकदम गोड म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे. एक अजून एक माझ्या जे पहिल्यांदा चहा करतो ना त्याचा चांगला होतो. कारण त्याला बघा बायकापेक्षा माणसाच्या हाताच्या चहाला टेस्ट चांगली असते. त्याचं कारण काय, त्याला मागं दूध धुवायचंच नाही. बाका होती तर सामान किती बायकाला प्रपंच करायचा नाही. बारीक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुम्हाला अजून एक सांगू. परमार्थ अवघड नाही. तू कमाने सोपे आहे सर्व होनी. तू कमाने सोपे 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 आहे सर्व होनी. तू कमाने सोपे सकाळची वेळ. एक मोठा भाऊ धाकट्या भावाच्या घरी गेला. धाकट्या भावाचं नाव नरसी मेहता आहे. जास्त खोल सांगत नाही, फक्त कळण्यासाठी सांगतो. नरसी मेहता म्हणजे गुजरात राज्यामध्ये त्याला नामदेव महाराज मानतात. नामदेवाचा अवतार मानतात. कारण
जेवढी कामं नामदेवाची केली देवानं तितकीच कामं नरसिंह मेहतेची केली. लक्षात घ्या, नामदेवाचं काय नाही केलं महाराज. बाळात पण केलं महाराज, अजून काय करता सगळं केलं त्यांनी. कसं चित्र सगळं केलं. ऐका, सकाळची वेळ इकडे बघा, सकाळी देवपूजा करायचा बरं, त्यांचा काही संबंध नसतो. काही काही माणसं आपण म्हणाला कीर्तनाला तुम्ही येत नाही, ते काय म्हणतात माहिती का, आमचं सगळं तिच्याकडे असतं. मंदिराला तीच, दिंडीला तीच. कृष्ण सांगतो अर्जुना लावत मला नाही द्यायचं, भाव सांगायचं. आवाज दिला, कुठे नरसिंह. त्याची बायको बाहेर आली, घरी होती, आली नाशा हात जोडले. दादा ऐकताय तुम्ही काय म्हणली ती? हा ऐका ना, ऐका. दारामध्ये गेलेला मोठा भाऊ ज्या वेळेला आवाज देतो नरसिंह, त्याची बायको बाहेर येते, फाटकं लुगडे, असे हात जोडले. फक्त एवढंच म्हणली, बाबा बाबा बाबा. काय म्हणतात आहे तुमच्याकडे नवऱ्याच्या मोठ्या भावाला? भाया, मेरे मन को भाया. तो भाया होता महाराज मोठा, इतका चिडला, भेटो का त्याच्या बापाला, मला हळू काय बोलायचं. ती म्हणली त्यांची पूजा चालू आहे, आमच्याकडे पूजा चालू असल्यावर जोरात बोलत नाही. काही घराचे नियम असतात तो. अगोदर जुन्या काळात गाई ओरडलेला ऐकू यायच्या घराच्या समोर, आता कुत्रे भुकत. भुकलं तरी गोष्ट वेगळी, नुसतं एवढं इकडे या, इकडे या, बघा ऐका. नरसिंहची बायको म्हणते, आता लई वेळ का बसली बघ काय आई, इकडे बघा. शेवटी तिला सहन नाही झालं, तिला कंबर खोवली अशी कुणी नरसिंहच्या बायको. आणि फक्त त्या मोठ्या भायाला काय म्हणले, काय म्हणले तुम्ही? काय म्हणूच नाही. काय मी म्हण भांडायला बाई जाऊ उठते ना महाराज, महाभारत होतं लक्षात. बाईनं गप्प बसायचं ठरवलं तर रामायण होत. जर मराठी चांगली कळत असली तर एक वाक्य सांगतो, ऐका, जमतंय का बघा. हरणाचं वस्त्र पाहिजे म्हणून रामायण झालं, वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत झालं. कळलंय का? काय जणांना कळालं म्हणून काळ्या वाजल्या, काय जण नुसते शेतात. मला लय अभ्यास आहे महाराज, मी चेहऱ्यावर बोलतो. इकडे या, 2 मिनिट लक्ष. डोळे डबडबलेले बायको म्हणते, अहो तुम्ही पैशावाले, तुम्ही तुमच्या पद्धतीने श्राद्ध करा, आम्ही आमच्या पद्धतीने. हा हा हा, याला गरीबाची बायको म्हणतात मला. विचार आमच्या खेड्यापाड्यात माणूस. अरे दैवा संग झुंजा याच देऊ त्याला बळ, दिस येतील दिस जातील. आहे ना, असं आहे ना. लगे लोक म्हणते पिक्चरचं गाणं मला, मला कळतेच ती म्हणून सांगायला नाही. त्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. शेवटी भाया काय म्हणला, इतकं चिडलं ती. काय म्हणे माहिती का, एवढा जोर आहे ना तुम्हाला, दाखवा श्राद्ध करू. काय म्हणलं, जे तिथून उठलं सगळ्या गल्लीत आमंत्रण दिले. कशाचे? या वर्षी श्राद्ध माझ्याकडे नाही, दुपारी 12 ते 4. आपल्यासारखे आहेत नुसतं तेवढ्यावर नाही का बसलं, गाडी केली भाड्यानं. कुणी केली गाडी? शिवाय देऊ नका, नीट बोला. कुणी केली गाडी? एक जण मला महाराज तसं नाही, शांतपणे सांगतो का, भाड्यानं अजून भाड्यानं हे काय विनोद सोडून दे बापा जागे. गाडी केली सुंदर, सगळ्या तालुक्यात आमंत्रण दिले. कशाचे? महाराज ऐका, याची पूजा संपली. नरसिंह मेहतेची बाहेर आली, बायकोला विचारलं, काय एवढ्या जोरात बोलत होतीस तू?
ती म्हणली तुमचा भाऊ आलता त्याचा मुहूर्त आणि म्हणला जर जोर आहे तर तुम्हाला श्राद्ध करून दाखवा. नरसिंह मेहता म्हणले अगं त्याला जोरात बोलायला नाही पाहिजे होतं, तो श्रीमंत आहे, आपल्याला त्याची गरज पडते. ठीक आहे बायका ईर्षेला पेटल्या ना महाराज बायका, त्याचं थोबाड बघा त्याच्या मातीला जाणार ना कोणाच्या. काय माहितीये का त्याने नवऱ्याला विरोधात बोला. ते जुन्या काळात आताच्या काळात बायकोच मध्ये अजिबात फालतू इकडे बघा. नरसिंह मेहता बाहेर निघाले आणि बायको म्हणते असं असं मी म्हणले. ती म्हणली आता श्राद्ध कसं करायचं, पैसा कुठून जमा करायचा सांग. ती म्हणली माझ्याकडे एक तुटकं कानातलं तेवढं विकार. त्याला बोलू का थोडं पाया पडत तुमच्या सगळ्यांच्या. बाई तुमच्यासाठी अंगावरचे सगळे दागिने काढून देते, मंगळसूत्र असेल, तुमची जिम्मेदारी त्यांना चांगलं सांभाळायची. काय आपला तो विषय ना आता मला बोलायचं नाही. 5-7 दिवसात हजेरी आहे. आता फक्त लक्ष द्या. आपला विषय असा चाललाय नरसिंह मेहत्यानं जाऊन सामान आणलं, तिकडे लक्ष द्या. आणि सामान आणल्याच्या नंतर त्याच्यात तूप नव्हतं बघा, त्याच्यात तूप नव्हतं. बायको म्हणली नाही कूलर नका चालू, उद्या गरमी थोडी गरमी होऊ द्या, माय तुमच्या पाया पडतो थोडं दम. ऐकायलाच यायचं नाही. काय होतंय शाळेमध्ये लई सुविधा दिल्या ना की निकाल नापासता येत. थोडी वेळ सोसली बी पाहिजे. फॅन तुम्हाला बी नाही तुम्हाला बी नाही, माझं बी कोणी फॅन नसो तुमचं कोणी नसो फॅन. तूप मागायला बाहेर निघतो महाराज. जगाचा बाप कृष्ण परमात्मा ज्याच्याशी संवाद करायचा त्या नरसिंह मेहताला हातात पातेल घेऊन भीक मागावी लागली. आपल्या देशाची क्रांतीची आहे लक्षात. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना दगड घातली आणि त्या दगडाच्या मोबदल्यात शस्त्रास्त्रानं होरपळणाऱ्या मानवी मनाला विश्वशांतीचा दिलासा देणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी समाजाला समर्पित केला त्याला माऊली म्हणतात. दगडाच्या मोबदल्यात मला सांगा सारख्यात कोणाला घालते ज्याच्यात रस आहे. इकडे बघा ज्या वाड्यात रसच नाही त्याला सारख्यात घालतात का. मग तुम्हाला लोक सतवायचे त्याचं कारण काय, रस आहे. कळाले का. सासू सुनाला का त्रास दिली, तिच्या त्याला रस आहे. पोरग बापाला का त्रास देते, त्याला त्याच्यात रस आहे. ज्याला रस ज्यात आहे तो त्या रस त्यात आहे. नाही जमलं तर जेवण कर थोड्या वेळ. आता थोडं करायचं. त्यानं आणलं ते तूप, पण तूप आणायला जेव्हा गेला ना भिक्षा मागायला, एक दुकानदार मला तूप द्या रे, नरसिंहजीला तूप द्या. लोक विरोधात येत होते. ज्याचे पैसे संपले ना खेड्यापाड्यात बघा तू चांगला पॉवरफुल माणूस असावा त्याला भीक लागावी. पुन्हा तर गावातले उपहासात्मक होतात काय शेठजी त्याला माहिती असतं याच्याकडे काही. तसं नरसिंहजीला म्हणले नरसिंहजी काय पाहिजे, तूप पाहिजे. वडिलाचं श्राद्ध आहे. ते म्हणले तूप दे रे त्याला, तूप देतो. पैसे पैसे नाही. वापस होतो गेले तू तूप वापस होत नव्हता. बरोबर तुम्हाला बसलेल्या सगळ्यांना इतकी अडचण ज्या दिवशी आपल्या घरी येईल ना त्या दिवशी आपण देव करीत. पण ती काय म्हणले माहित आहे, बाहेर आले वर बघितलं काय म्हणले, यहां से खाली नहीं जाएंगे, बात आकर यहाँ पर आड़ी है. तुझे अपना समझ के मांगा था मालिक, मांगने को तो सारी दुनिया पड़ी. आता तू करायचं माझ्या बापाचं. तुझं वाटे हाता ते घरी आनंद, तुझे 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 वाटे हाता ते घरी
सज्जन होते माळकरी होता मी देतो मला. आता हा नरसिंह मेहता काय म्हणतो माहिती आहे, आता मला फुकट नाही पाहिजे मला. मग दुकानदार मला फुकट नका नेऊ, माझ्या दुकानापुढे कीर्तन का, मग मी तुम्हाला तूप देतो. इथं काय चाललंय, कीर्तनाचं नाव ऐकलं की पातेलं फेकून दिलं त्यांना, मला अगोदर कीर्तन नंतर श्राद्ध. इथं काय आता कीर्तन सुरू झालं, पण आता ऐका ना, आई गरीब माऊली घरची वर का मध्ये जायची चौकात यायची, बाहेर बघायची चौकात यायची, मालक काही यायला दिसत आणि तुला मनातल्या मनात मला सकाळी गेले बघा तिकडेच म्हणत येत त्याला भजनाचा नाद आहे, बापाचं श्राद्ध आहे, कुठून आणा. ऐका शेवटी तिचा नाईलाज झाला आणि त्या देवाच्या समोर गेली, पण ज्याची पूजा नरसिंह मेहता करायची. कोणचा देव आहे तुम्हाला, बांके बिहारी. बोलू का एक वाक्य, न्यायाधीश गलत हो सकता है, द्वारिकाधीश गलत नहीं होता. तो जे करतो ते खरंच करतो. ठराव फायनल झाला. ही गेली फक्त अशी हात जोडली एवढंच म्हणली, गोविंद 5 वर्षाचा माझा नवरा तेव्हापासून तुझा उदो करतो, आज त्याच्या बापाच्या श्राद्धाला तूप मिळू नये, तुला लाज नाही वाटत. फक्त कैवारी म्हणतात ना तुला, पतित पावन म्हणतात ना तुला, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. तुला रडली खूप आणि मनातल्या मनात काय म्हणायचं, रुन झुन पाही वाजता दिवाळे दाविती पाऊले दयानिधी. मला बघायचं, येशील ना आमच्यासाठी, अडचण पडली इकडं. आता श्रीमंत लोक त्यांना कळत, मामा समजा तुमच्या ड्रायव्हरनं तुम्हाला इथं आणून सोडलं, हो तुम्हाला ड्रायव्हरने इथं आणून सोडलं, तुमच्या ड्रायव्हर तुमच्या मागच उभा राहिला असं केव्हा चालेल असं म्हणे. असं म्हणलं तुम्ही त्या ड्रायव्हर होता काढून टाके तुम्ही. त्याला फक्त त्याला तुम्ही काय म्हणणार, तू म्हणणार जा, तुम्ही काय म्हणणार त्याला, तू जा, माझं इथलं संपल्यावर तुला फोन करतो, मग तू बरोबर आहे. तसं महाराज विष्णू परमात्मा झोपलेले कुठं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं झोपलेले होते. त्यांच्या शेजारी उभा राहिले गरुडजी. गरुडाला विष्णू काय म्हणले, गरुडाला विष्णू म्हणले आज कुठं जायचंच नव्हतं, तो आला कस काय, आपला दौरा नाही काय नाही नियोजन. देव म्हणला खरं सांग, सांग 2 दिवस रजा पाहिजे. रजा कुठं जायचं, गुजरातला चालू. का बरं, नरसिंह मेहताच्या बापाचं श्राद्ध आहे, मी करणार. आणि आता तुम्हाला माझं काय वाकड करायचं ते का. काय हा लक्ष द्यायचं, पिंपळस इकडे बघा. देवाच्या लक्षात आलो आपला पक्ष फुटला तेव्हा मला 5च मिनिट थांब, मी बी तयार होतो, मी बी येतो. देवानं पगडी बांधली गुजराती, आणि गुजराती पगडी बांधून जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणावरुणालय गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकाधीश. नरसिंह मेहताच्या अशा दाराची पेढी वाजवली. तिकडे बघ माय, ए माय इकडे बघ, मरण कट इकडे बघ. जगाचा बाप दारात पेढी वाजवतोय. कैलास भाऊ, आई सकाळी गेलेला नवरा यायला उशीर झाला, आता तुम्ही फक्त मला मोकळ्या मनात सांगा दरवाजा कसा उघडीचा. नुसत्या जोरात नाही, रागात जोरात. इकडं त्या बायकोने असा दार उघडला, असं दार उघडला आहे का नाही. समोर कोण, पटपट बोला, देव. समोर देव दिसत कोण होता, नवरदेव. दिसत कोण होता, नवरदेव. होता कोण, बोला. देव दिसत कोण होता, तसंच आहे राजाऊ. असतोय देवच पण दिसतोय कोण,
सांगू का, या माऊल्याने अजून मी आपल्याला देवच समजेल. राक्षसासारखं तुम्ही वागायला. नवरा शब्द सार्थक करा, उलटा करू नका. उघडलं दरवाजा. बायको सुटताच काय म्हणली त्याला, लाज नाही वाटत का एवढा उशीर करायला कुणाला? गोड ऐकायला तुम्ही हो, आता ती लाज नाही वाटत का म्हणल्यावर देवाच्या डोळ्यात पाणी आलं. मला खरीच गोष्ट आहे, मी उशीर केलाय, तुम्ही लई त्रास सोडला. पण हे बघ इकडे, उशीर का झाला तुला? बायकोच्या पाठीला हात टाकला कुणी आणि बाहेर नेलं. हो, ते मांडव सांगितलाय, कलाकार सांगितले, कीर्तनकार तुम्ही 5-6 महिने आधी सांगितले नाही? सांगितले, सांगावं लागते, नियोजन करावं लागते आपल्याला. त्याला काय नियोजनाची गरज? ते बाहेर गेला असं बघितलं नाही मांडवात. घराच्या शेजारच्या 5 एकर वावरात त्यांना असं बघितलं, जागेवर मंडप तयार झाला. 5 एकर मध्ये मांडव. बायकोला काय म्हणले, हे बघ ह्याच्यामुळे उशीर झाला, एवढं सगळं ठरवावं लागतं. बायकोला घामच पुसला. कमाल आहे तुमची एवढं करायची. तुम्हाला हीच नाही मध्ये नेलं. तिथल्या 2 एकर मध्ये जेवणाची व्यवस्था होती. इकडे बघा पिंपळ, इकडे बघ माय, जेवणाची व्यवस्था. जेवायला काय, गाद्या, तक्के, लोड. तुम्ही घेऊ नका लोड. पाट, ताट, वाटी, चमचे. चमचे काढतात का? आमचे नाही, तुमचे. पाट, ताट, ग्लास, वाटी सगळं सोन्याचं होतं. सोन्या म्हणजे सोन्या मंगल कार्यालय नाही, प्युअर सोनं. एकच करा म्हणजे जेवायला आराम, पिवळं चुटू. बायकोनं ते बघितलं सगळं. नवऱ्याला फक्त एक प्रश्न विचारला, गरीब लोकांना कधी तुम्ही मोठ्या घरी नाही मारायचे, आराम झाले. ती फक्त एवढंच म्हणायची, थोडं बोलायचे, बोलू का? देव होते ते म्हणजे बोल नाही. मी आयुष्य एका लोकांवर काढलं, तुम्हाला काहीच नाही मागितलं. बापाच्या श्राद्धाला एवढा पैसा कुठून आला? तिची काय चुका? महाराज गरीब होती. हे काय म्हणले देवगी, एवढी पूजा झाली ना की तुला सांगतो कुठून आला. ती म्हणली बघा, गडबडीत पूजेला ब्राह्मण सांगायच्या राहिला. ते मला मी आणतो बोलू, इकडे बघा, इकडे. ब्राह्मण बोलवायला गेले महाराज. आता ब्राह्मणाला काय हे दिसत कोण होतं? नरशी. ते दिसत कोण होता त्याला? नरशी. होता कोण? देव. आता देव होता, नरशी दिसत होता. त्या ब्राह्मणाला वाटलं ह्याच्याकडे पैसे नाही, मग ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडे कीर्तन. त्याच्याकडे ऐका ना, ऐका नाही. तो ब्राह्मण म्हणला मी पूजेला येणार नाही. देव म्हणलं नको येऊ. चौकात एक येड होतं माझं, येड. येड्याच्या पाठीवर हात ठेवला त्याने. कुणी? देव. चल म्हणले घरी पूजा करू. अरे घरी आण. बायकोनं त्याला बघितलं. बायको काय म्हणली, अहो येड्याने काय करायला तुम्ही, मी तुम्हाला ब्राह्मण आणायला सांगितलं. येडे. देव काय म्हणले मनातल्या मनात मला? देव म्हणले येड बी मीच करतो. सांगू का मग तुमची स्नेहाची वागेश्वरी, जे मुकया ते अंगीकारी, वाचस्पती सेनी करी प्रबंध होडा. झाले मध्ये घेतले. हरे ओम स्वस्तिरेंद्रो वृद्धश्रवा हा स्वस्त. चौकात असते ते म्हणलं मीच बसवतो त्याला तिथे. एवढ्याच कामासाठी जन्म घातलाय का? एवढ्याच. आता उद्या परवा दिवशी जाते, काम संपलं की तुम्हाला मला जायचं म्हणलं की लोक असं करतात. त्यांना वाटतं आपण मरून सगळे जातात राजावर. टेन्शन घेऊन सगळे तिथं बसलेले पुढच्या वर्षी काही काही लोक म्हणाल तिथे असं म्हणलं बाबा म्हणजे पुढच्या वर्षी झाला. बाबा जाईल रोज सोडून द्या जागेवर. ईश्वरानं ठरल्याशिवाय कोणी मरत नाही. ऐका झाली ना पूजा. पूजा झाली तर आले ती 12 वाजता. कोण?
गेल्याकडे तुम्ही विसरून गेले. कोण गाड्यानं गाडी केलेली नाही नाही, भायानं आमंत्रण द्यायला काय केली गाडी कशानं म्हणले का ते सगळे आले. ऐका ना, जेवायला बसवायचं ठरलं माय मध्ये जायचे म्हातारे लोक बिमडं झाले अशी मध्ये जायचं वापस यायचे. आम्ही कुठं बसायचे, आम्ही कुठं बसायचे. देव म्हणले तसं वेगवेगळं नाही जेवण. सकाळ अशी येते सोन्याच्या पाटावर बसले महाराज. जेवण झाल्यावर देवाने हात जोडले म्हणले जे ज्या ताटावर बसलं होतं ते सगळं घेऊन जा. तिथले म्हातारे आज काय इतक्या माझा भिकारी वाहनाची जेवण झाली मला. सगळ्याला वाटलं. बायकोच्या पाठीवर हात ठेवला म्हणजे आपल्या दोघाला ताटला मी आंघोळ करून आलो. एक वाक्य बोलायला काळी उघडे ठेवून ऐका. अडचणीच्या वेळेत तुमच्या कामाला येतो आणि तुमचं चांगलं झालं की निघून जातो, त्याला देव म्हणायचं. फक्त भाऊ असला देव, मामा असला देव, पाहुणा असला देव, चुलता, भंगी, काम करणारा मजूर, शेतमजूर, गाडीचा ड्रायव्हर अडचणीत तुम्ही येत तेव्हा आला आणि तुम्हाला वाचवलं वापस गेला तेव्हा कोण देव. आणि तुमचं काम केलं बसून मला वाता पायावर पाणी तेव्हा संधी साधू. असल्याच्या नादी लागायचं. गेले आंघोळीला कुठं सरोवरावर आणि इकडे आले ते महाराज. कीर्तन संपलं कुठलं दुकानापुढचं कीर्तन संपलं. घरी आले हातात पातेल तुपाच गडीवाले. आई आता मला सांग, एवढा मोठा कार्यक्रम घरी झाल्यावर नवऱ्यासाठी दरवाजा कसा उघडीचा? हसून असं हसून दार उघडलं. बघितलं समोर तर त्या हातात पातेला असं खाली बघायला. एक वाक्य बोलायला मला फक्त काळजी. ती म्हणली थट्टा करता का माझी? गणेश भाऊ त्याच्या डोळ्यातच पाणी आलं. नरशीच्या फक्त एका कारणासाठी. अगं थट्टा नाही करायला. मग आपल्याकडे पैसे नव्हते ना, तर त्यांनी कीर्तन करायला लावलं मला. त्याच्यामुळे 2 तास गेले. माफ करशील, तुला माझ्यामुळे उशीर झाला. बायको कसा रडली त्यांच्या गळ्याला पडून. अहो किती मोठा कार्यक्रम झाला. नरशीच्या हातात पातेल. ते म्हणले कुठं? या दाखवले. बायकोला बाहेर गेलं. पुढचं वावर दाखवलं. वावरात मंडप. ती म्हणली इथंच मांडव होता. एवढ्या वेळात नरशीच्या हातातलं पातेल गळून पडलं आणि नरशीजी साष्टांग दंडवत करतात. बायकोला काय म्हणतात? आयुष्यभर परमार्थ मी करतो आणि तो दरवेळेला तुला दर्शन देऊन जातो. काय तुझं मला लगा. आता एवढं म्हणल्यावर ती काय म्हणली? देव होते वे आम्ही लय बोलले. त्यांना म्हणजे तुम्हाला अक्कल आहे? त्यांना आम्हाला जेवायला कुठं भेटत? सरोवरावर गेले चांगले. तुम बिन मोरी कोण खबर ले, तुम बिन मोरी कोण खबर ले, गाडी कशानं म्हणले का ते सगळे आले. ऐका ना, जेवायला बसवायचं ठरलं माय मध्ये जायचे म्हातारे लोक बिमडं झाले अशी मध्ये जायचं वापस यायचे. आम्ही कुठं बसायचे, आम्ही कुठं बसायचे. देव म्हणले तसं वेगवेगळं नाही जेवण. सकाळ अशी येते सोन्याच्या पाटावर बसले महाराज. जेवण झाल्यावर देवाने हात जोडले म्हणले जे ज्या ताटावर बसलं होतं ते सगळं घेऊन जा. तिथले म्हातारे आज काय इतक्या माझा भिकारी वाहनाची. जेवण झाली मला. सगळ्याला वाटलं. बायकोच्या पाठीवर हात ठेवला म्हणजे आपल्या दोघाला ताटला मी आंघोळ करून आलो. एक वाक्य बोलायला काळी उघडे ठेवून ऐका. अडचणीच्या वेळेत तुमच्या कामाला येतो आणि तुमचं चांगलं झालं की निघून जातो, त्याला देव म्हणायचं. फक्त भाऊ असला देव, मामा असला देव, पाहुणा असला देव, चुलता, भंगी, काम करणारा मजूर, शेतमजूर, गाडीचा ड्रायव्हर अडचणीत तुम्ही येत तेव्हा आला आणि तुम्हाला वाचवलं वापस गेला तेव्हा कोण देव. आणि तुमचं काम केलं बसून मला वाता पायावर पाणी तेव्हा संधी साधू. असल्याच्या नादी लागायचं.
गेले आंघोळीला कुठं सरोवरावर. आणि इकडे आले ते महाराज कीर्तन संपलं. कुठलं गेलं दुकानापुढचं कीर्तन संपलं. घरी आले हातात पातेलं तुपास गडीवाले. आई आता मला सांग एवढा मोठा कार्यक्रम घरी झाल्यावर नवऱ्यासाठी दरवाजा कसा उघडीचा? हसून असं हसून दार उघडलं. बघितलं समोर तर त्या हातात पातेलं असं खाली बघायला. एक वाक्य बोलायला मला फक्त काळजी. ती म्हणली थट्टा करता का माझी? गणेश भाऊ त्याच्या डोळ्यातच पाणी आलं. नरशीच्या फक्त एका कारणासाठी. अगं थट्टा नाही करायला. मग आपल्याकडे पैसे नव्हते ना तर त्यांनी कीर्तन करायला लावलं मला. त्याच्यामुळे 2 तास गेले. माफ करशील? तुला माझ्यामुळे उशीर झाला. बायको कसा रडली त्यांच्या गाड्याला पडून. अहो किती मोठा कार्यक्रम झाला. नरशीच्या हातात पातेलं. ते म्हणले कुठं? या दाखवले. बायकोनं बाहेर नेलं. पुढचं वावर दाखवलं. वावरात मंडप. ती म्हणली इथंच मांडव होता. एवढ्या वेळात नरशीच्या हातातलं पातेलं गळून पडलं आणि नरशीजी साष्टांग दंडवत करतात. बायकोला काय म्हणतात? आयुष्यभर परमार्थ मी करतो आणि तो दरवेळेला तुला दर्शन देऊन जातो. काय तुझं मला लगा. आता एवढं म्हणल्यावर ती काय म्हणली? देव होते वे आम्ही लय बोलले. त्यांना म्हणजे तुम्हाला अक्कल आहे? त्यांना आम्हाला जेवायला कुठं भेटल? सरोवरावर गेले सांगू. तुम बिना मोरी कोण खबर ले. तुम बिना मोरी कोण खबर ले. धरती अंबरी सजावोरी आज उतरेगी पीकी है भी कोई काजल लावोरी. महाराष्ट्र कोणाला? ब्रह्म सरस्वती विष्णू लक्ष्मी शंकर आणि जेव्हा आले ना दारात मध्ये घेतलं ताटं लावली. इकडे आहे काही ए बाबा इकडे आहे का? माय इकडे वहिनी ताटं लावली जेवायला. हात जोडली. नरसी मेहता असा हात जोडून समोर आला. म्हणला काय म्हणतो? देवा 5 मिनिट थांबा. काय बेटा? नाही भावाला बोलून आणतो. त्याला तुमच्या पंक्तीला घ्या. देव म्हणलं वेड्या त्यानं तुला शिव्या दिल्या आणि तू म्हणतो त्याला पंक्तीला घ्या. हा काय म्हणतो माहित आहे? शिव्या त्याने दिल्या देवा पण शिव्या द्यायची बुद्धी कोणी दिली? गाली तो उसने दी थी मालिक लेकिन गाली देने की बुद्धि देने वाला कौन था? तो फिर मेरा झगड़ा उससे क्यों? मेरा झगड़ा तो तुमसे होना चाहिए. देव म्हणलं बोला बाबा जा. आणलं भावाला बसवलं. ताटावर बसवलं. जेवण सुरू झालं ना महाराज. हात जोडून फक्त त्यांचा एकच भाव होता. याच्यासाठी तर मरमर होती महाराज. याच्यासाठी याच्यासाठी केला होता.
दुसऱ्या दिवशी कारण तो आवाज सुद्धा एक टेक्निक आहे ते योगी असावेली जीवन असो यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा मरमरच याच्यासाठी होते ना मग देव म्हणले झालं का बरोबर तर ते म्हणले हो कैलास महाराज आता निश्चिंत निश्चिंतीने जेवायची आता निश्चिंतीने एवढं निश्चिंतीने मला त्यांना वाटलं निश्चिंत अवस्था कधी येते ऐका निश्चिंत अवस्था आता वारी झाली ना महाराज आळंदीहून निघालेला प्रवास देहून निघालेला प्रवास सदुंबेहून निघालेला प्रवास तुमच्या पैठणहून निघालेला प्रवास त्र्यंबकवरून निघालेला प्रवास पिंपळनेरवरून निघालेला प्रवास अमरावतीवरून निघालेला प्रवास हा येऊन कुठं थांबला विषय आता कुठे धावे मन तुमचे चरणी कलिया काय झालं भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद कुठं पण विठोबार Look
कृष्णेची या कौतुक वाटी झाली या विसाची नामंगळाची येणे दिवसाने तुम्हाला जर तुमच्या घरी यायचं ठरलं तर तुम्ही खुश होणार का नाराज? जाऊ का घरी जाऊ पट माग राहिली होती दिसते. कारण कधी कधी मी जेवायला बसतो ना पंक्तीला माझ्यापर्यंत सामान येतं तिथं संपत प्रारब्ध पॉवरफुल आहे. तिकडे बघा त्यावेळेला मी म्हणले गावात कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असला तर तिथं कथेच्या सूचना दिल्या जातात. त्या पद्धतीनं सगळं मोठं आयोजनाचं अट्टहास आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, सत्य संकल्पाचा दाता नारायण. मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारला वापस एकदा उत्तर द्या. लई दिवसाने तुम्हाला तुमच्या घरी यायचं असल्यावर खुश होणार तुम्ही का नाराज? बोला पडतो आई हे बाय इकडं सांग खुश होणार इकडं आई दादा खुश. मग आता किती वर्ष झाली ते तुम्ही चलायचं ना घरी तेव्हा खाली बघत अरे तुम्ही एक लक्षात घ्या वरी जायचं ना आपल्याला. मला सांग बरं आता एकदा आता जसं तुम्ही हसलात मला सांगा तुमच्या घरी आलेले पाहुणे तुम्हाला हसून आलेले आवडत आहेत का उदास हसून? त्याला बी तसंच वाटतं. पण तुम्ही तिथं हसून नाही जात थोबा काळ देहाशी आला खाऊ हे आम्ही आनंद नाचू गाऊ काळ देहाशी आला खाऊ काळ देहाशी आला खाऊ हे आम्ही आनंद नाचू गाऊ हा कोण मरत नाही कबीरदासची मर जा राम स्नेही नाम रे कहे कबीर समुझाए कबीरा कहे कबीर समुझाए. याचा अर्थ कळतो कोण मरत नाही? रामाचा स्नेही म्हणजे कोण? हरी दुनिया चले ना श्री राम के बिना. मरत नाही असं नाही. महाराष्ट्रातला नाही भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे कोण? हनुमान. कोणच्या गावाला जा मोक्याला प्लॉट त्याचाच. वाडी वस्ती कांडा कुठे कुठच्या तोंडाला का मरत नाही तो? बोलतात मला वाक्य त्याला राज्य नाही पाहिजे. राम पाहिजे असेल तर बिनु सत्संग विवेक न होईल. रामाची भेट पाहिजे असेल तर अगोदर संतांची भेट बरोबर आहे का? संता बिन प्राप्ती नाही संता बिन प्राप्ती म्हणून एक लक्षात घ्या महाराज इकडे इकडे बघा आताच्या लोकांना कळायला सोपं झाले. रिटर्न तिकीट आहे आता कुठे बी जायचं असलं होय वापस यायचं बी काढलं तसंच आहे. तिथून जेव्हा यायचं काढलं होतं ना तेव्हा जायचं सुद्धा काढलेलं आहे. तुका म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवस चारी. Porque
मंगलताई, त्यांच्या भगिनी सुमनताई, रावसाहेब संदीपराव भाऊ, नितीन नावाचा पुतण्या, या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती सामर्थ्य भगवंतांनी यावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. ओंकार भाऊच्या सांगण्यावरून मला इथे येण्याची संधी मिळाली. अत्यंत गोड आयोजन, प्रसन्न वातावरण. नितीन भाऊला 5 मिनिटं बोलायचं असं मला निरोप आहे. मला तर काय जे नियोजन असेल तुमच्या पद्धतीने होईल. उपस्थित सर्वांना विनंती आहे, ते काय सांगायची गरज नाही बोलते सुद्धा, कारण हे मी सांगायची गरज नाही. गोकुळातल्या काही मथुरेला दान देणार आपल्या अत्यंत शांतपणे तुम्ही सगळेजण बसलाय. सर्वांना वंदन करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर हरे